नाना, काय नाना? अरे अप्पा, वेलकम वेलकम. बस बस. वा 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 वा, झकास. नाना, चांगलं घर बांधलंयस हा? थँक्यू थँक्यू अप्पा. किती वर्षानं गाठ पडते ना आपली. तूच घर बांधायला उशीर लावलास. तू घर लवकर बांधलं असतंस तर आपण लवकर भेटलो असतो. आड मार्गानं घर बांधलं असतं तर लवकर झालं असतं. पण आपण सरळ मार्गी माणसं. मग काय श्रमसाफल्य वगैरे नाव देणारेस की काय घराला? का काय झालं रे? ही सुकन्या ना रे? हो. किती मोठी झाली रे. एवढीशी होती त्यावेळेला पाहिलेली. बर ते जाऊ दे, तू घराचं नाव काढल्याबरोबर इतका गंभीर का झालास? काय सांगणार अप्पा तुला. का? आमचे चिरंजीव म्हणतायत माझं नाव द्या घराला. बघ रे बाबा, आज घराला नाव द्या म्हणतोय, उद्या घर नावावर करून मागेल. सॉरी गंमत केली रे. मागू देत ना मग, त्यात काय बिघडलं? घ्या नाना, सांग तिला साहेबांनीच कायदा केलाय ना. होय. वडिलांच्या संपत्तीत लेकीचा समान वाटा. आणि नाना, साहेबांनीच आमच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 33% आरक्षण सुद्धा दिलंय. उद्या मी नगरसेविका होऊ शकेन, महापौर होऊ शकेन. गाव खेड्यातल्याच माझ्यासारख्या मुली सरपंच, सभापती, झेडपी अध्यक्षाही झाल्यात. शाबास पोरी. बचत गट सुरू करून स्वतःचा व्यवसाय सुरू करेन. अगदी 4% व्याजानं कर्ज मिळेल आम्हाला. साहेबांनी खूप करून ठेवलं आमच्यासाठी. भारतातलं पहिलं महिला धोरण, महिला बाल विकास विभाग, महिला आयोग, लष्करात महिलांना संधी. अगं पण पोरी, नाना, ज्याच्यात क्षमता नाही तो ऐत्यावर डोळा ठेवतो. तुम्ही मला तुमचं नाव दिलं, खूप दिलं. बाकी मी स्वतः कमवेन. इथलं सप्पा अशा असतात लेकी. खरंय, साहेबांनाही हाच अनुभव आलाय. तुझं भविष्य घडविते, जाण त्याचे मिळता बळ. विश्व नवे